नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला झालेल्या राड्याच्या प्रकरणामधील आरोपी विकास गोगावले पोलिसांच्या समोर शरण आलाय। विकास हे रोहयो मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र आहेत। विकास गोगावले हे आज सकाळी कुणालाही खबर लागू न देता महाड पोलीस ठाण्यामध्ये मागच्या दाराने आत गेले आणि पोलिसांना शरण आले। आता महाड पोलिसांकडून विकास गोगावले याला न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। न्यायालयाने विकास गोगावले याला पोलिसांना शरण जाण्याचे आदेश दिले होते। अटकपूर्व जामिनावरती आज सुनावणी देखील होणार आहे। या सुनावणीमध्ये न्यायालय विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करणार का हे देखील बघणं महत्त्वाचं असेल। 2 डिसेंबर 2025 पासून आजपर्यंत विकास गोगावले फरार होते। विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सूरज मालुसरे आणि सिद्धेश शेख अशा 8 जणांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। या गुन्ह्यामध्ये पोलीस त्यांचा पुढचा तपास करत आहेत। पुढची प्रक्रिया चालू आहे। विकास गोगावले यांच्या आत्मसमर्पणाच्या नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील महाड तालुका पोलीस ठाण्यामध्ये हजर होणार असल्याची माहिती आहे। मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आणि यानंतर महाड राड्याच्या प्रकरणामधील राष्ट्रवादीचे आरोपी देखील थोड्याच वेळात हजर होतील। विकास गोगावले यांच्यासह 7 जणांनी सकाळी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये आत्मसमर्पण केलं होतं। यानंतर आता राष्ट्रवादीच्या आरोपींना अटक करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आणि यानंतर राष्ट्रवादीचे आरोपी थोड्याच वेळात हजर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर विकास गोगावले यांना आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यांच्या आत्मसमर्पणाच्या नंतर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील महाड पोलिसांच्या समोर शरण येताना बघायला मिळतील। थोड्याच वेळात हे सगळे आरोपी हजर होतील अशी माहिती मिळते आहे। या संदर्भात प्रताप सरनाईकांनी काय म्हटलंय आपण बघूया। बघा, खरं तर जे काही गुन्हे किंवा जे काही कलम विकास गोगावलेंवर टाकण्यात आले होते ते चुकीचं असं भरतशेठ गोगावले यांनी सांगितलेलं आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार जर त्यांनी कृती केली असेल तर त्या कृतीचं मी समर्थनच करतो। कारण न्यायालयाने जर कुणाला पोलीस स्थानकामध्ये किंवा न्यायालयामध्ये हजर राहण्यास सांगितलं असेल आणि तशा पद्धतीनं जर विकास गोगावले हे हजर झाले असतील तर निश्चितपणे न्यायालयाचा आदर राखण्याची त्यांच्या भूमिकेशी मी समर्थन करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।